नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. शिंदे वस्ती इंदापूर पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत. वैशाली मच्छिंद्र शिंदे या वहिनींना भेटणार आहोत. हे सुंदर वातावरण आहे, वाराही सुटलेला आहे. तेव्हा आता जाऊन भेटूया शिंदे कुटुंबाला. घ्या उखाणा. माहेरची मायाळू, सासरची हौशी, मच्छिंद्ररावांचे नाव घेते. होम मिनिस्टरचे दिवशी. अरे वा, बघता की नाही कार्यक्रम? हा पाहिजे. बघते की नाही? वाटलं होतं का कधी कॅमेरा तुमच्या घरी येईल? नाही ना, नाही ना. नाही. ते बघा बकऱ्या पण किती खुश आहेत. बघा बघा आहे. सगळेच खुश झाले. ती सगळेच बकऱ्यात खुश काय झाले. आम्हीच पण. द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. हे दीर, नमस्कार. हे सासूबाई, नमस्कार आई. त्या पण सासूबाई, नमस्कार माऊली. ती जाऊ, हा जाऊ. नमस्कार. हा. मैत्रीण, हो नमस्कार. हा भाऊ, नमस्कार. बहीण, नमस्कार. ती भाऊजाई, नमस्कार. हा मुलगा. नमस्कार. हा, कोण राहिलेत का? नाही कोणी. बरं, ज्यांची राहिली नावं त्यांनी रागावू नका. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. टेन्शन आलंय? नाही नाही. मला आलंय मी म्हणतोय. तुमचं कुठलं बालपण? बारामती. बारामती. तुमचं बालपण कुठलं? इथं इंदापूरच. इंदापूर. हा. कसं वाटतंय? आता लग्नाला किती वर्ष झाली? 18 वर्ष. 18 वर्ष झाली. 18 वर्षापूर्वी कसं जमलं? नातेवाईकांच्या मदत. काय जत्रा होती? नाही अशीच. अशी हा, काय म्हणजे- काय झालं? कसं काय? पाहुण्याला ते पाहुण्यांनी सांगितलं असा स्टेप आहे. हा, मग गेलो बघायला. पहिली स्टेप काय होती? पहिली स्टेप मुलगी बघायला. हा, मग मुलगी बघण्याची. मग तुम्ही मुलगी बघायला गेला? हा, मुलगी बघायला गेलो. कुठे गेला? डोरलेवाडी. कोण कोण गेलं होतं? वडील, आई. आई बाबा सगळे गेला होता. हा, त्यांना पटलं. काय पटलं? पोरगी पटली ते अच्छा अच्छा, मुलगी. हा. तुम्हाला नाही पटली? पटली ना. पटली ना. मग काय? मग तेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलले होते? नाही नाही बोलले, नाही. पण बघितलं होतं का हो पाहिलं एकमेकांना? होतं. काय लगेच पसंती झाली? हा हा, हा. का हो? म्हणजे मम्मी पप्पांच्या ह्याच्यातूनच झालं. अच्छा अच्छा, त्यांनी मान्यता त्यांनी दिली. मान्यता दिली की. होय. हा. तुमच्या बाबतीत काय झालं? काय नाही, वडील पाहून आले, पटलं, व्यवस्थित झालं, जमलं, मग झालं लग्न बी. झालं ते कळलं आम्हाला, म्हणून तर आलो. कसा आहे हो स्वभाव? खूप छान. कोणाचा? मालकांचा. आणि मालकीणबाईंचा कसा आहे हो स्वभाव? छान आहे, जरा तापीट स्वभावाचे आहे. याच बरोबर कार्यक्रम संपला, आम्ही निघतो. राग येतो पटकन? हा. हो. हो. मग राग आल्यावरती वेगवेगळे असतात. काही जण राग आला ना की गप्प राहतात, काही जण बोलतच नाही, काही जण खूप बोलतात, काही जण हातातली वस्तू पण टाकतात. यातला तुमचा प्रकार कुठला? ह्यांनाच विचारा ना. सांगा. ह्याच्यातला यांचा प्रकार कुठला? अशी भांडी फेकून आणणार कधी. माझ्या चपला पण राहू दे इकडे. परत ते ना त्यातला. बरं, मला विचारायचंय, काय भविष्यातली एक इच्छा असते, स्वप्न असतं. तुमचं काय इच्छा आहे? मुलांनी खूप शिकावं एवढीच इच्छा, दुसरी काय किती नाही. मुलं आहेत? 2. तुमचं काय म्हणणं? काय करणार आहे अजून? काय म्हणजे मुलं तर करतील, मुलं शिकतील, पण वहिनींना आनंद मिळवून देण्यासाठी तुम्ही भविष्यात कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे? काय शेतीचं दुसरं कायच नाही. शेती. खरंच 18 वर्ष झाली. कुठे कुठे फिरायला घेऊन गेलो एकटीला? ते मी सांगणार आहे का हे सांगणार आहेत? तुम्ही सांगा. जेजुरी,
जेजुरी पंढरपूर. पंढरपूर आणि आणि आमचं कुलदैवत आहे पांगर. बर 18 वर्षात 3 ठिकाणी घेऊन गेले हो ना. पुष्कळ म्हणजे कसं ठिकाणी. शेती हे असल्यामुळे नाही फिरता येत. होय माऊली मला माहिती आहे पण काय हो पुष्कळ ठिकाणी घेऊन गेले तुम्ही. हा आवड आहे तुम्हाला. नाही फिरतो असं कधी कधी जशी मित्रांबरोबर नाही. नाही नाही मंडळी संगत होय ना. हा मित्रांसंग बी मैत्रीण आपलं मंडळी संग बी नाही असते ते मैत्रिणी बी काय हा असतात तर मग काय म्हणजे गंमत केली आहे त्यांनी. हा मित्र म्हणायचं होतं चुकून मैत्रिणी आल्या कळलं का. नाही तर ते म्हणाले तिकडनं आता तांब्या येईल म्हणून. बर आता एक खेळ आहे. त्या खेळात वेळ 1 मिनिटाची. आम्ही सगळे मदत करणार. मी पण तुमच्या माहेरावरून आलोय असं समजा. त्यामुळे कुठे काय अडलं तर मी पण सांगेन. पण 1 मिनिटामध्ये या परिसरात आम्ही काही वस्तू लपवल्या, चिठ्ठ्या लपवल्यात. पहिली चिठ्ठी मी वाचून दाखवणार. त्या चिठ्ठीमध्ये एक ठिकाण आहे. त्या ठिकाणावर पोहोचलात की तिथे दुसरी चिठ्ठी मिळेल. ती मोठ्याने वाचा म्हणजे आम्ही सगळे मदत करू. त्यानंतर 4ही चिठ्ठ्या इथे आणल्या तर तुम्हाला जी काही चांदीची सगळी बक्षीस आहेत ती मिळणार. आणि चांदीची अन्नपूर्णा आम्ही घरात लपवली आहे ती सुद्धा घेऊन यायची आहे तुम्हाला. वैदी 4ही बक्षिसं मिळवणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची. कोंबडी पळाली तंगडी धरून. वेळ सुरू आहे. लवकर 1 मिनिटात बघा कुठे चिठ्ठी लपवली आहे का. लवकर वाचा लवकर. क्रांती सूर्य महात्मा फुले ज्योतिराव. लवकर 20 सेकंद झाली. हा वेळ फार झपाट्याने पुढे आहे. घड्याळ शिव शेळीचे करडू. चाळीस सेकंद झाली. शेवटची 20 सेकंद राहिली. घरोघरी मातीच्या चुली. बघा लवकर. 10 9 8 7 6 5 4 3 2 अभिनंदन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. परी तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि या घरात चांदीची ही अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ती भेटवस्तू. अभिनंदन. डोळा लागलाय की काय. आवाज कुठे गेला. नमस्कार. बरं काही जणांनी आरोप केले तुमच्याबद्दल. साधारण कोणी कोणी आरोप केले असतील असं वाटतं यांच्याकडे बघून तुम्हाला. मैत्रिणी जाऊबाई. जाऊबाई कुठल्या हात वर करा. जाऊबाई. बरं कोणाला सांगणार नसेल तर सांगू. हा सांगा की. एवढे सगळे आरोप कोणी केले. मिस्टरांनी. चला बघूया पहिला आरोप. काय गोड आरोप केलाय माहितीये. मिस्टरांना सारखी खवळते. खरंय. आता आरोप केलाय म्हणल्यावर खरंच असेल. खोटं बोललात की तिकडे ओरडतात ते. इतका वेळ बकरी होती दुसरा एक सायरन वाजला पाठवून. सकाळी लवकर जरा उठायला प्रॉब्लेम होतो बरोबर ना. मी जरा माझे शब्द घालतोय मध्ये मध्ये. जेवण मात्र वेळेवर घरच्यांना मिळत नाही. मान्य आरोप. नाही. हा नाही मान्य. तो बघा नाही म्हटल्यावर तिकडे आवाज. हा आरोप मी सगळ्यात शेवटी वाचणार आहे. फार इंटरेस्टिंग. त्यांना त्यांचे मिस्टर सतत घरातच राहावेत समोरच राहावेत असं वाटतं. खरंय. खरे. आरोप मान्य आहे. हो. काय हो. बरोबर आहे. बरोबर आहे. का वाटतं माहितीये का. ते मगाशी मैत्रीण बोललात ना
हे खूप कौतुकाने लिहिलंय. हे जरी सगळे किती काही बोलले ना तरी तुम्ही सगळ्यात जास्त मायाळू आहात. तुमच्या स्वभावात माया पण खूप दडलेली. काय छान आरोप आहे. राग आला का जेवणात मीठ जास्त घालता, राग आला का जेवण तिखट बनवते. मी नाही येणार जेवायला. माऊली, सगळ्यात महत्वाची गोष्ट ना, हे आरोप किती छान आहेत बघा. कोणी केले असतील ते मला सांगा. गाडी चालवू देत नाही. दुसरा आरोप, फोनवर बोलायला देत नाही. 2, सारखं काम करायला लावते. 3, हे आरोप कोणी केले? मुलांनी. हा? मुलांनी. आणि अभ्यास करत नाही असं सतत बोलत असते. हो ना? का असं करता? अभ्यास करतो तो? करतो. मग काय गंमत म्हणून सांगता का? तरी पण सांगावं लागतं ना. तरी पण सांगावं लागतं. पण बहिणी, हे सगळे आरोप तुमच्यावरती केले काही जणांनी, प्रेमाने केले. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? काहीच नाही. खूप मान्य छान आहे? वाटलं. हा. उद्यापासून स्वतःमध्ये बदल कुठला करणार? रागवणार नाही, तांब्या फेकून आणणार नाही. आज जर सगळ्यात आनंदी कोण असेल तर तांब्या. बरं, आता या ठिकाणी तुमच्याबद्दल घरातले काही जण बोलणार आहेत, बघूया. माझी सूनबाई आहे. कशी आहे सूनबाई? ज्या काही सांगले. कशी आहे तर झॅक आहे. वा वा वा. आणि मुलाबद्दल काय म्हणणं आहे? काय नाही. चांगला आहे मुलगा? नाही, चांगलं चांगला आहे. नाही म्हणू नका हो, चांगला आहे. चांगलंय चांगलंय. अजून कोणी बोलणार आहे या दोघांबद्दल? मैत्रिणींपैकी, शेजारींपैकी कोणी बोललं तरी चालेल. वैशाली खूप चांगले. माणसाने पैशांना का नसताना आपण मनाने श्रीमंत झाले तर चांगले आणि त्या मनाने श्रीमंत आहेत. आहेत. यापेक्षा खूप मोठे मनाचे आहेत. आणि मला असं वाटतं म्हणूनच या लक्ष्मीच्या पावलानं आलेल्या या घरामध्ये आज सगळी लक्ष्मीची बक्षिसं या माऊलीला मिळालेली आहे. बहिणी, अशाच हसत राहा. हा? आता चित्र काढायचे. पहिलं आव्हान कोण घेणार दोघांपैकी? थांबा, त्यांनाच बोलूया. इतकं नुसते उभे आहेत, त्याला बोलूया. या. मेंढक. मेंढक. गळा दाबू. न बोलता वाचायचं आणि काढायचं. थांबा हो, दुसरा देतो. बोल. नाही बोल. हा, मग द्या ना त्यांना. तुम्हाला बकरीची शपथ आहे आता. बोलायचं नाही. कळलं काय ते? बोलायचं नाही. चित्र काढा मस्त. हा, जमणार जमणार. चांगलं काढ. मोठं काढा. हा, थांबा इकडे बघूया काय झालंय. बरोबर आहे. हा, काय अभिनंदन. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस मिळवून दिलंय. द्या. बोलणार परत? बोलणार? फारच गोड आहेत ते. त्यांनी पटकन ते वाचलं. बऱ्याचदा असं होतं, खरंच महाराष्ट्रभर प्रवास सुरू असतो. अनेक घरं, मगाशी त्या माऊलीने एका वाक्यात खूप छान सांगितलं की पैशापेक्षा मनानं श्रीमंत असणारी माणसं आणि प्रत्येक टप्प्यावर अशी सगळी कुटुंब भेटत जातात. म्हणून आमची ऊर्जा वाढायला लागते. धन्यवाद. तुम्ही तिकडे उभे राहा. नीट ओळखायचं, बोलू नका. हा, मोठं काढायचे. ग्लास. तांबे आहे तो. तांब्याच आहे. एक मिनिट द्या जरा. एक मिनिट. हा माऊली, तो तांब्याच ओरिजिनल अशा आकाराचा होता, आता तशा आकाराचा झालाय. वहिनी घ्या. अभिनंदन. ठीक आहे, 500 रुपयाचं बक्षीस. ओरिजिनल गोल होता, पण तो आपटून आपटून तसा झालाय घरातला. म्हणून तुम्ही ओळखला सगळे. तिसरं बक्षीस कोण काढणार?
तुम्हाला काय कुस्तीला बोलवतोय का? माऊली तुम्ही काढणार काढणार. तिसरं. हा. व्हेरी गुड. पुसून घ्या. कोण बोललं ते? सरपंच चूल बोलले त्याला. अभिनंदन. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचं आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, मला तुम्ही सगळे इथे बसलायत म्हणून विचारतो, या गावात कुठला तरी चांगला उत्सव असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाचं काही असेल, तर सगळ्या मिळून ना, म्हणजे जसं आम्ही वेगवेगळ्या परिसरात जातो, प्रदेशात जातो, तिकडची काही गाणी असतात, तसं तुमच्या मातीतलं काहीतरी ऐकवा ना बसल्या बसल्या आम्हाला. जात्यावरची ओवी म्हणा किंवा ओवी म्हणा ना एखादी. तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकल कुंडले तळपते श्रवणी कंठी कौतुक मने विरांजी तो तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळशी हार गळा काशी पितांबर. वहिनी तुमच्या गावात आलो, बरोबर आहे. हा. या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधला, सगळ्यांशी आम्ही बोललो. या इतक्या वर्षाच्या संसारामध्ये आज जर क्षमा मागायची असेल तर कुणाची मागाल? मिस्टरांची. का हो? तांबे फेकून आणल्यापासून. तुम्ही कोणाची क्षमा मागणार? सर्वांचीच. या घरात आल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली. काही प्रसंगी वहिनींच्या डोळ्यात पाणी सुद्धा आलं, पण तरी सुद्धा दोघांनी त्या पाण्यावरती मात केली आणि या घरात आनंद कसा नांदेल. आजपर्यंत जे काही होतं ते सारं गवसलं. सगळ्यांनी नकळत आरोपांमधून ते लिहूनही सांगितलं. भविष्यात वहिनीच्या वागण्यामध्ये बदल होणार असा विश्वासही दिला सगळ्यांना. खात्रीने सांगतो, या घरात जितकं सुख नांदतंय त्याच्यात दुपटीने वाढ झालेली नक्कीच दिसेल. सगळं कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देतो. म्हणायला वेगवेगळ्या भिंती असल्या तरी हे एवढं मोठं एक एकत्र कुटुंब आहे असंच काहीसं चित्र या ठिकाणी अनुभवायला मिळालं. तेव्हा सगळ्यांनी एकमेकावरती प्रेम करा, एकमेकाचा आदर करा आणि त्याही पलीकडे जाऊन आतापर्यंत जसे एकमेकाच्या हाकेला धावून जात आहे तसेच धावून जा. आणि कधी कोणाचं काही खटकलं तर तिथल्या तिथं विसरून अधिक गोडी कशी निर्माण होईल यासाठी या कुटुंबाने, या संपूर्ण कुटुंबाने प्रयत्न करू द्या. यांच्या सुखासाठी ज्या ठिकाणी खरं तर या प्रवासात निघालेलो आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. या दोघांनाही शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून आधी देतो ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन. या दोघांनाही मनापासून शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.